सज्जन हो, सीता स्वयंवराच्या कथानकाच्या चिंतन प्रसंगाचं तत्वविवेचन आपण अभ्यासत आहोत. या सीतारूपी भक्तीची वरमाला प्रभू रामचंद्रांच्या गळ्यात सुशोभित झालेली पाहून उपस्थित असलेल्या काही राजे लोकांच्या मनात अत्यंत द्वेष निर्माण झाला. प्रभूंविषयी, त्यांच्या भाग्याविषयी त्या मत्सरातून क्रोध बाहेर पडू लागला. ते बडबड करू लागले की हा कोळा राजकुमार आमच्यासारख्या पराक्रमी राजांसमोर या सुंदरी सीतेला कसा काय नेऊ शकतो. सीताजींना पाहून लालची झालेले ते दुष्ट, कपटी आणि मूर्ख राजे मनात फार तळमळले. प्रभूंविरुद्ध सरसावून जाऊन लढाई करण्याच्या उद्देशाने एकमेकात अहंकारपणाने बाष्कळ बढाया करत कोलाहल करू लागले. कोणी म्हणालं, या सीतेलाच हिसकावून घ्या. कोणी म्हणालं, या राजकुमारांना पकडून बांधून टाका. केवळ हे धनुष्य तोडल्यामुळं हा काही स्वयंवर जिंकू शकत नाही. आम्ही जिवंत असताना या राजकुमारीशी हा कसा विवाह करतो तेच पाहू. या प्रसंगातून मिळालेला बोध सांगतो की भक्तीची वरमाला परिधान केलेल्या व्यक्तीला, मग ती स्त्री असो किंवा पुरुष, समाजातील या राजे लोकांप्रमाणे स्वतःला उगाचच श्रेष्ठ समजणाऱ्या पण अहंकारी, कपटी, मत्सरी लोकांचा उपद्रव सहन करावा लागतो. असे कपटी, दुष्ट लोक या सद्भक्ताची, साधकाची वाटेल तशी निंदा करतात. त्याला नाना प्रकारांनी छळतात, जेणेकरून त्यांनी हा भक्तिमार्ग सोडला पाहिजे, त्याचं पतन झालं पाहिजे, हाच प्रयत्न हे समाजकंटक करतात. अगदी ध्रुव प्रल्हादापासून कलियुगात झालेल्या सर्वच सद्भक्तांच्या, संतांच्या चरित्रावरून हे वारंवार पुनःप्रत्ययाला आलंच आहे. ज्या ज्ञानेश्वर माऊलींना तत्कालीन समाजातल्या काही लोकांनी आत्यंतिक उपद्रव दिला, पुढे त्यांच्याच समाधीवर नंतर हे लोक पुष्प वाहू लागले, नमन करू लागले. ज्याप्रमाणे हरिभक्तीची परीक्षा म्हणून संत मीराबाईंना विषप्राशन करावं लागलं, तशीच विषाची परीक्षा समर्थ शिष्य वेणास्वामींनाही द्यावी लागली. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना केवढी जननिंदा आणि अपमान सोसावा लागला. ज्या गोस्वामी तुलसीदास महाराजांचं रामचरित मानस आपण अभ्यासत आहोत, त्यांना देखील या ग्रंथनिर्मितीनंतर पंडित समाजाच्या मोठ्या रोषाला आणि परीक्षेला सामोरं जावं लागलं. परंतु या सर्व सद्भक्तांनी या कसोट्यांवर स्वतःला पूर्ण सिद्ध केलं आणि तद अनुषंगिक काही चमत्कार घडले, तेव्हा मात्र हे दुष्ट लोक दिग्मूढ झाले. अगदी त्याचप्रमाणे या सीता स्वयंवराच्या मंडपामध्ये, या धनुष्य यज्ञशाळेत जेव्हा महापराक्रमी भगवान परशुरामांचं आगमन झालं, तेव्हा त्यांची कीर्ती, प्रताप माहीत असलेले हे सर्व कपटी राजे वनराज सिंहानी गर्जना करताच कोल्हे पळून घाबरून शांत व्हावेत, त्याप्रमाणे भीतीने गारठून शांत बसले. प्रत्यक्ष भगवान शंकरांचं शिवधनुष्य स्वतः भगवान परशुरामांनीच राजा जनकाकडं एक अमूल्य ठेवा म्हणून जपण्यासाठी दिला असता, त्याचा भंग झाल्याने क्रोधायमान झालेल्या परशुरामजींना शांत करणं खरोखर अत्यंत कठीण कार्य होतं. पण विनयाची आणि परमशांतीची मूर्ती असणाऱ्या दाशरथी श्रीरामांनी मात्र आपल्या विनयाने परशुरामांचा क्रोध शांत केला. प्रभूंचं सत्यस्वरूप प्रत्ययाला आल्यावर मात्र परशुरामांनी भगवंताची क्षमायाचना केली. प्रभुस्तुती करताना गोस्वामीजी चौपाई रचतात. करौ काह मुख एक प्रशंसा, जय महेश मन मानस हंसा, अनुचित बहु कहेऊ अज्ञाता, क्षमहु क्षमा मंदिर दौ भ्राता. परशुरामजी प्रभूंची स्तुती करताना म्हणतात, तुम्ही तर महादेवजींच्या मनरूपी मानस सरोवराचे हंस आहात. मी अज्ञानाने तुम्हाला अनुचित बोललो, तेव्हा हे क्षमामूर्तींनो मला क्षमा करा. माझ्या एकमुखाने मी तुमची प्रशंसा काय करू, असं म्हणत त्यांनी प्रभूंचा जय जयकार केला.